चांदवड देवळा विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी पदासाठी इच्छुक असलेल्या नाशिक जिल्हा किसान काँग्रेस अध्यक्ष संपतराव भाऊसाहेब वक्ते वडनेर भैरव हे इच्छुक असून त्या संदर्भात त्यांनी नाना पाटोळे यांना एक मागणीचे पत्र देखील देण्यात आले। त्या अनुषंगाने आपल्या नाशिक लोकशाही न्यूजचे प्रतिनिधी देविदास जाधव यांनी त्यांची विधानसभेसाठी कशा प्रकारची तयारी असणार आहे हे जाणून घेतले। नमस्कार, मी देविदास जाधव नाशिक लोकशाही न्यूज मधून आपलं सहर्ष स्वागत करत आहोत। सध्याच महाराष्ट्रामध्ये विधानसभा या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि त्या रणधुमाळीमध्येच चांदवड तालुक्यातील देखील काही कार्यकर्ते विविध पक्षाच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात आहे आणि जो तो पक्षाचा वक्ता आपल्या गाठीभेटी घेण्याचं काम करत आहे। त्याच अनुषंगाने मी आज चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव या ठिकाणी आलेलो आणि त्या ठिकाणी संपतराव भाऊसाहेब वक्ते यांच्याशी संपर्क साधणार आहे। दादा नमस्कार। तुम्ही येणाऱ्या विधानसभा या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक म्हणून उमेदवारी करणार आहात, काय म्हणून करणार आहे आणि कशा करता करणार आहे? नमस्कार, मी प्रथम नाशिक लोकशाहीचे आभार व्यक्त करतो। आता येणारी ही जी चांदवड देवळा विधानसभा ही खऱ्या अर्थानं लढण्याचा हेतू म्हणजे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना पाण्याची गरज आहे, शेतकऱ्यांना कांदा असेल, द्राक्ष असेल, सोयाबीन, मका, टमाटा, दूध हे महत्त्वाचे जे पिकं आहेत ते ह्या पिकांना बाजारभाव मिळाला पाहिजे। ह्या पिकांना खतं असतील, औषधं असतील हे कमी भावात मिळाले पाहिजे आणि शेतकऱ्यांना चांगल्यात चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे। युवक वर्ग बेरोजगार झालेला आहे, त्याला कुठंतरी नोकरी मिळाली पाहिजे, कुठेतरी व्यवसाय मिळाला पाहिजे। आपल्या कुटुंबाला चांगल्या प्रकारचा या युवकांकडून आधार लागला पाहिजे। ह्यासाठी युवकांसाठी सुद्धा आपण चांगल्या प्रकारचं काम करण्याचा एक मानस, शेतकऱ्यांसाठी चांगल्या प्रकारचं काम, मजूर असतील, प्रत्येक वर्ग असेल, तो आदिवासी वर्ग असेल, दलित असेल, मुस्लिम असेल, प्रत्येक जो वंचित आहे त्यांच्यासाठी सुद्धा खऱ्या अर्थानं काम करण्याचं माझा मानस आहे। म्हणून खऱ्या अर्थानं मी या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उभं राहण्याचा मी मानस ठरवलेला आहे। दादा, तुम्ही मला एक सांगा, आतापर्यंत तुम्ही कुठल्या निवडणूक लढवली का आणि निवडणुकीचे काही विजय झालेले काही असं काही सांगते? हो, मी 1995ला ग्रामपंचायतमध्ये लढलो, ग्रामपंचायतीमध्ये चांगल्या प्रकारचं काम केलं। 1999ला मी सोसायटी वडनेर विविध कार्यकारी सोसायटीमध्ये निवडून आलो आणि तेव्हापासून 99पासून तर आजपर्यंत मी वडनेर विविध कार्यकारीमध्ये चांगल्या प्रकारचं काम करतो आणि लोकांनी सुद्धा मला साधारण 25-26 वर्षापासून मला ही सेवा करण्याची लोकांनी संधी दिली। तसेच पुन्हा मी 2007ला जिल्हा परिषदमध्ये निवडून आलो। जिल्हा परिषदमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं काम, मग शिक्षण असेल, आरोग्य असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांचं असेल, बांधकाम खात्याचे असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये मी चांगल्या प्रकारचं काम जिल्हा परिषदला असताना जिल्ह्यामध्ये 1 नंबरचं काम मी ह्या वडनेर गटामध्ये केलेलं आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर आपण रेकॉर्ड पहा, तसंही पहा तर पूर्ण जिल्हा परिषदेमध्ये आमच्या वडनेर गटामध्ये जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे। त्यानंतर मी मार्केट कमिटीला होतो, मार्केट कमिटीला सुद्धा चांगल्या प्रकारचं काम आम्ही केलेलं आहे। 40 वर्षापासून मी पक्षाचं काम, काँग्रेस पक्षाचं काम करतोय आणि 40 वर्षापासून सर्व पदांवरती म्हणजे गावच्या अध्यक्षापासून म्हणजे कार्यकर्ता, गावचा अध्यक्ष ते आज नाशिक जिल्हा किसान काँग्रेसचं जिल्हा अध्यक्षपद मी घोषित आहे। 40 वर्षापासून मी राजकीय क्षेत्रामध्ये काँग्रेस पक्षाचं काम करतोय। आणि मग मला तुम्ही हे सांगा, तुम्ही आतापर्यंत कुठल्या पक्षाकडे निवडणुकीसाठी तिकीट मागण्याचा प्रयत्न केला का कधी? हो, मी साधारण
7ला तिकीट मागितलं. त्या टायमाला मला वाटतं हो अगोदर 99ला राष्ट्रवादी झाली आणि नंतर 99ला तिकीट मागितलं होतं. मग काय परंतु त्यावेळेस पक्षाची फायनल झाली आणि राष्ट्रवादी आलं झाली. त्यामध्ये मग तिकीट त्या टायमाला मला दिलं नाही. नंतर 2004ला निवडणूक झाली. त्यावेळेस मला म्हणजे कबूलही केलं, तुम्हाला तिकीट देतो. त्या टायमाला माझ्या घरी डालवा आणि प्रतिभाताई ओझा ह्या निरीक्षक होत्या, महाराष्ट्राच्या प्रभारी होत्या. त्यांनी त्या टायमाला मला तिकीट कबूलही केलं. परंतु पुन्हा अचानक राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली. त्या टायमाला राष्ट्रवादीने ती जागा केली. त्यानंतर 2009ला मी तिकीट मागितली. म्हणजे असं कमीत कमी 2004 पासून तर आतापर्यंत मी काँग्रेस पक्षाकडं उमेदवारी अर्ज मागत आलो, म्हणजे उमेदवारी मागत आलो. परंतु बऱ्याचशा टायमाला काही अडचण, म्हणजे काही टायमाला राष्ट्रवादीची जागा गेली, काही टायमाला काँग्रेसकडे दुसरे उमेदवार असल्या कारणाने मला वरच्या पक्षश्रेष्ठींनी थोडंसं एवढ्या वेळेस थांब म्हणून मला 2-3 वेळेस पक्षश्रेष्ठींनी थांबवलं. आणि परंतु मी कुठल्याही पक्षात जरी मला थांबवलं असेल तरी कुठल्याही पक्षात जाण्याचा विचार मी केला नाही. पक्षातच थांबलो आणि पक्षश्रेष्ठींनी कबूल केल्याप्रमाणे या टायमाला काही जरी झालं तरी मला तिकीट मिळेल अशी माझी गॅरंटी म्हणण्यापेक्षा 100% मला यावेळेचं तिकीट मला काँग्रेस पक्षाचं मिळेल आणि उमेदवारी ही 100% मी करणारच. आता ह्या वेळेस जर समजा तुम्हाला तिकीट जर मिळाले तर तुम्ही चांदवड देवळा मतदारसंघासाठी जे काही राहिलेल्या पाण्याचा संदर्भ असेल, तरुणांना संदर्भापासून यांच्या संदर्भामध्ये संपूर्ण तुम्ही त्यांची कामाची दखल घेणार का? हो, इतका म्हणजे हत्यारसारखं काम आहे. पुणेगाव नारपारसारखा प्रश्न आहे, तो आपल्याला मार्गी लावता येईल का? परंतु पाणी आल्याशिवाय खऱ्या अर्थानं शेतकरी मोठा होत नाही. पाणी मिळाल्याशिवाय शेतकरी मोठा होत नाही. शेतकरी जोपर्यंत मोठा होत नाही तोपर्यंत कुठलाही वर्ग मोठा होत नाही. त्यामुळं आपल्याला युवकांसाठी काम केलंच पाहिजे, बेरोजगारांसाठी काम केलं पाहिजे, ही 100% करणारच. परंतु जास्तीत जास्त शेतकऱ्याच्या पाणी प्रश्नावरती आपल्याला जास्त मोठं काम उभं करावं लागणार आहे. ते मी जर आपल्याला संधी मिळाली तर खऱ्या अर्थानं खूप मोठं काम करू असं मला तुम्हाला सांगायचं. दादा, शेवटचा प्रश्न असा आहे का पुणेगाव कालव्याच्या पाटामध्ये ज्या शेतकऱ्यांची जी जमीन गेली आणि त्या जमीन त्यांनी ज्या टायमाला दिली तर त्यांना ते पाणी मिळावं ह्या आशापोटी जमीन दिली आहे, परंतु ते काही दिवसापूर्वी कॉन्क्रिटीकरण झालंय, ते पाणी एक्सप्रेस हायवेसारखं पळून गेलेलं आहे. तर शेतकरी चांदवड तालुक्यातले नाराज आहे. या संदर्भात काय करणार तुम्ही? चांदवड तालुक्याचे पूर्ण शेतकरी म्हणजे आता ज्यांच्या शेतातून कॅनल गेला ते तर नाराजच आहे, परंतु इतर सुद्धा ज्यांना पुणेगावच्या लाभक्षेत्रामध्ये जे येत नाही ते सुद्धा शेतकरी नाराज आहे. तेव्हा लाभक्षेत्रातले सुद्धा शेतकरी 100% याच्यावरती नाराज आहे का अजून काही शेतकऱ्यांना त्या क्षेत्राचा त्यांचा लाभ जो मिळाला पाहिजे त्यांना पैसे सुद्धा अजून मिळाले नाही. आणि पाणी तर आता अस्तरीकरण करून आणि पाणी दुसऱ्या तालुक्यात न्यायचं काम खऱ्या अर्थानं आता चालू आहे. आणि आपल्या तालुक्याला वंचित करण्याचं, पाण्यापासून वंचित करण्याचं काम म्हणजे जमिनी गेल्या, पैसे मिळाले नाही आणि ज्यांना काही मिळाले तर ते तोटके पैसे एकदम काहीतरी बोटावर इतकी तुमची मदत झाली तर ती मदतही लोकांनी मान्य केली. तर याचं कारण असं होतं की आपल्याजवळून कॅनल जाणार आहे, कॅनलचं पाणी मिळणार आहे, याचा फायदा आपल्याला मिळणार आहे. या तुम्ही लोकांनी ती सुद्धा म्हणजे शेतकऱ्यांनी ती सुद्धा बाजू सांभाळून घेतली आणि एवढी बाजू शेतकऱ्यांनी शासनाची सांभाळून घेत असताना आज पाणी आपलं चांदवड तालुक्याचं जर दुसऱ्या तालुक्यात चाललंय आणि आपल्या शेतकऱ्याला जर वंचित करताय तर ते सुद्धा आपण कुठंतरी हाणून पाडलं पाहिजे. ते हाणून पाडून आपल्या चांदवड तालुक्यातलं पाणी आपण दुसऱ्या तालुक्यात जाऊ देणार नाही ही मी आपल्याला गॅरंटेड किंवा छातीला हात लावून तुम्हाला सांगतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी जे संपतराव वक्ते आहेत त्यांच्यावाली या ठिकाणी आपण एकत्रित त्यांच्यावाली मुलाखत घेऊन त्यांचा परिचय करून घेतला आणि त्यांनी येणाऱ्या विधानसभा या ठिकाणी चांदवड देवळा मतदारसंघासाठी त्यांनी अनेक ठिकाणी अनेक वेळास
काँग्रेस पक्षाकडे तिकिटाची मागणी केली, परंतु त्यांना आतापर्यंत दिले नाही. मात्र यावेळेस जर समजा तिकीट जरी नाही दिलं तरी इच्छुक म्हणून मी उमेदवारी करणार आहे, असं त्यांनी या ठिकाणी ठामपणे सांगितलं आहे. नाशिक लोकशाही न्यूजसाठी नाशिक लोकशाही न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड.